हॅलो गाईज, वेलकम बॅक टू लाईफ विथ स्वीटी. आज मी आणि माझा भाऊ दोघंही निघालो होतं घरी जायला नेरळला सकाळी, कारण की त्याला जायचं होतं जॉबला. आणि आम्ही दोघं निघालो. देन आम्ही फायनली पोचलो घरी नेरळला. थंडी खूप जास्त वाजली होती गाडीवरती, म्हणून म्हटलं की चला थोडं झोपूयात. मग 9:30 वाजता उठली, टी व्हीला असे गाणी वगैरे लावली आणि जेवण बनवून घेतलं. देन फ्रेश होऊन खूप भूक लागली होती म्हणून पेरू खायला बसले होते. घरच्यांची वाट बघत फायनली माझे घरचे आले. आणि ही बिचारी खूप दमली होती. तिचं एकच चालू होतं की मी घरी जाणार आहे. पण आम्ही तिला थांबून ठेवलं की नाही, आज नाही उद्या जा घरी. आणि तिच्यासाठी काहीतरी प्लॅन केला की चला आज ती घरी राहिले तर मग काहीतरी बनवायचं. मग पिझ्झा खीर बनवायचं ठरवलं. आणि फायनली आम्ही दुकानात गेलो आणि नंतर ताईचा व्हिडिओ कॉल आला. ही माझी ताई म्हणजेच खुशीची मम्मी, आणि ही खुशीची लहान बहीण म्हणजेच रश्मिका मंदाना छोटी, तिला आम्ही चिचू असं म्हणतो. हे त्यांच्यासोबत त्यांचं बोलणं चालू होतं. नंतर आणि माझ्या ताईचे हेअर्स बघा किती लॉंग आहेत. जर कोणाला ऑइल हवं असेल तर DM करा. नंतर चाय प्यायला घेतला आणि ही रील्स बघत चाय पित होती. तर म्हटलं चला पाणीपुरी खाऊन येऊयात. मग मी पाणीपुरी खायला गेलो. ह्या बघा, ह्या दोघींची हाईट सेम आहे, मावशी भाची. आणि नवीन शॉप ओपन झालं होतं म्हणून आम्ही टेस्ट बघण्यासाठी खास करून आलो होतो. देन पुन्हा ताईचा कॉल आला होता, व्हिडिओ कॉल, आणि तिच्यासोबत आम्ही गप्पा मारत होतो. आमच्या गप्पा म्हणजे कधीच न संपणाऱ्या गप्पा. नंतर ही आमची रश्मिका मंदाना बघा क्यूटशी. आणि हा माझा भाचा रोहन जोशीच उर्फ चिंक्या. नंतर ह्या दोघी फक्त फोन घ्यायचं काम करत होत्या. ही ताईने खीर बनवली होती, हिने पिझ्झा बनवायला घेतला. मग पहिले पिझ्झा ताटाला दिला गरमागरम. मग दीदीने खायला सुरुवात केली. तिला विचारलं कसं झालं, ती बोलते खूप छान. पण ॲक्च्युली तिला आयतं भेटलं होतं म्हणून ती तशी बोलली. पण झाला तर खरंच खूप छान होता. नंतर मी आणि माझ्या भाचीने खाल्ला. आणि देन फायनली आम्ही सगळेजण बोललो गुड नाईट. आणि आजचा व्लॉग इथे संपला. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक अँड शेअर नक्की करा. गुड नाईट, बाय, टाटा, राधे राधे.